नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत आपण अजून एक नवीन अपडेट घेऊन आलो आहेत। तुम्हाला माहित असेल की जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो अजून सुद्धा एप्रिल महिना उलटून गेल्यानंतर सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये। तर तो इतका उशीर का लागत आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता अजून सुद्धा जमा का झालेला नाहीये आणि तो कधीपर्यंत जमा होणार त्याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवरती टाकून दिला आहे। तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ सविस्तरपणे बघू शकता। तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही एप्रिलचा हप्ता मिळणार आहे त्याच्यामध्ये 500 रुपये मिळणार आहेत की 1500 रुपये मिळणार आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर तुम्हाला माहित असेल की मागचे जे काही 2-3 हप्ते होते लाडक्या बहिणीचे त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये ते जमा करण्यात आले। तर 500 रुपये का जमा करण्यात आला आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 500 रुपये इथे देण्यात येत आहेत तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या, कारण की बेल नोटिफिकेशनला ऑन केल्यानंतर तुम्हाला आपल्या सर्व व्हिडिओच्या जे काही नोटिफिकेशन असतात ते येत असतात आणि तुमचा कोणताही व्हिडिओ इथे मिस होणार नाही। तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनला लवकरच ऑन करा। तर चला तर मग जाणून घेऊयात की कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळतील आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतील आणि 1500 रुपयाऐवजी 500 रुपयेच का मिळतील याच्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की मागचे जे काही 2-3 महिने लाडक्या बहिणीचे जे हप्ते होते ते 1500 ऐवजी फक्त 500 रुपये इथे जमा करण्यात आले आहे। तर ते 500 रुपये का जमा करण्यात आले आहेत तर याचं उत्तर आपण आता पहिल्यांदा जाणून घेऊयात। तर ज्या लाडक्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनांचा जर का ते लाभ घेत असतील तर त्यांना फक्त लाडक्या बहिणीचे 500 रुपये आता इथून पुढे मिळणार आहेत आणि याच्या आधी सुद्धा 500 रुपये त्यांना इथे जमा करण्यात आले। तर असं का करण्यात आलंय त्याच्याबद्दल आता थोडंसं सविस्तर जाणून घेऊयात। कारण की मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचे 6000 आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे 6000 असे एकूण 12000 रुपये लाडक्या बहिणींना, म्हणजे जे काही लाडक्या बहिणी पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना 12000 रुपये मिळतात आणि जे काही लाडकी बहीण योजनेचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तो एकल वर्षभराचा 18000 रुपये त्यांना इथे देण्यात येतात। म्हणजेच मित्रांनो, हे 18000 आणि ते 12000 असे एकूण 30000 रुपये लाडक्या बहिणींना इथे देण्यात येत होते। परंतु मित्रांनो, सरकारी नियम असा आहे की तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचा इथे लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, जर समजा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी आणि जे काही नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर याच्यामध्ये तफावत अशी होती की तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी असे एकूण फक्त 12000 रुपये वर्षाला मिळत होते आणि जर का तुम्ही लाडक्या बहिणीचा विचार केला तर लाडक्या बहिणीच्या हप्त्याचे 1500 रुपयाप्रमाणे जर वर्षभराचे आपण पकडले तर 18000 रुपये इथे होत होते। तर बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींचा असा विचार होता की त्यांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ इथे सोडायचा आहे आणि फक्त लाडक्या बहिणीचा लाभ इथे चालू ठेवायचा आहे, कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना वर्षभरामध्ये 18000 रुपये मिळत आहे आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी याच्यामध्ये फक्त 12000 रुपये मिळत आहे। तर याच्यामध्ये आता नमो शेतकरी सन्मान निधी किंवा पीएम किसान सन्मान निधी या योजनेला सोडून लाडक्या बहिणींचीच योजना चालू ठेवायची असा बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींच्या डोक्यामध्ये विचार येत होता। परंतु मित्रांनो, सरकारने याच्यामध्ये मधला मार्ग काढला आहे। आता समजा तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी याचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीच्या हप्त्यामधून 1500 ऐवजी फक्त 500 रुपये इथे देण्यात येतील। म्हणजेच एकूण तुम्हाला वर्षाला फक्त टोटल 18000 रुपये इथे मिळणार आहे। कारण की मित्रांनो, समजा आता 1500 रुपयाप्रमाणे जर तुम्ही 12 महिन्याचे केले तर तुम्हाला इथे मिळतात 18000। जर का तुम्हाला 1500 ऐवजी जर इथे 500 रुपये करण्यात आले तर तुम्हाला वर्षभराचे होतील 6000 आणि नमो शेतकरी सन्मान निधी 6000 आणि पीएम किसान सन्मान निधी 6000 असे एकूण फक्त 18000 रुपयेच मिळतील। ज्या लाडक्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना फक्त लाडक्या बहिणीचे आता 500 रुपये मिळतील, म्हणजेच एकूण त्यांना 18000 रुपये मिळतील। आणि ज्या लाडक्या बहिणींना नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत नाही त्यांना 1500 रुपये मिळतील, म्हणजे त्यांना सुद्धा एकूण वर्षाकाठी 18000 रुपयेच मिळणार आहेत। म्हणजे इथे कोणालाही भेदभाव होणार नाही, सर्वांना समसमान पैशांची वाटप होणार आहे। तर याच कारणामुळे सरकारने 1500 रुपयाऐवजी ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी सन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ घेत आहेत त्या सर्वांना फक्त 1500 ऐवजी इथे 500 रुपयेच वाटप याच्या पुढे मिळणार आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना 18000 रुपये वर्षाला इथे देण्यात येणार आहे। तुम्हाला आता समजलं असेल की का 1500 ऐवजी 500 रुपये इथे देण्यात येत आहे। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर का तुम्हाला
तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।